भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याची। रवींद्र चव्हाण यांचं एक विधान त्यांना थोडंसं अडचणीत टाकणारं ठरलं। ते काल लातूरमध्ये होते आणि लातूरमध्ये बोलताना त्यांनी विलासराव देशमुख यांच्या संदर्भात एक टिप्पणी केलेली होती, ज्या टिप्पणीमुळे केवळ लातूर नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये एक प्रकारे संतापाची लाट उसळली। हे तीव्र पडसाद उमटलेले पाहून अखेर रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली। मात्र त्यापूर्वी त्यांच्या लातूरातल्या सभेला मिळालेला भाजप कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आणि उत्साह पाहून रवींद्र चव्हाणांनी लातूरमधनं विलासरावांच्या आठवणी नक्की पुसल्या जातील असं वक्तव्य केलं होतं। त्याचे जोरदार पडसादही उमटले। काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी चव्हाणांच्या पुतळ्याचं दहन केलं, जोडेमारो आंदोलन केलं गेलं, सोबतच लातूर बंदची हाक देण्यात आली। त्यामुळे प्रचाराच्या जोशात केलेली वक्तव्य कोणत्या थराला जाऊ शकतात याचा प्रत्यय अवघ्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाहायला मिळाला। खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। आणि रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर विलासराव देशमुखांच्या मुलांनी सुद्धा चव्हाणांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिली। अमित देशमुख यांनी भाजपवरती टीका केलेली आहे, तर रितेश देशमुख यांनी अतिशय संयमीपणे पण तितक्याच ठामपणे एक प्रकारे प्रत्युत्तर दिलंय। रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे। दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे। या विधानाचा मी निषेध करतो। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। जय महाराष्ट्र। तर देशमुखांच्या कुटुंबियांनी तर प्रतिक्रिया दिली विलासराव देशमुखांच्या, पण त्याच सोबत काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, यांनी सुद्धा रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला। त्यांना शिवाजी महाराजांच्या आठवणीही पुसायच्या आहेत या भारतीय जनता पक्षाला। त्यांना महात्मा गांधी, पंडित नेहरूंच्या आठवणी पुसायच्या आहेत, बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणी पुसायच्या आहेत, त्यांना शरद पवारांचं कार्य पुसायचं आहे आणि त्यांना काय ठेवायचं आहे तर स्वतः आयत्या बिळावर मारलेल्या रेघोट्या। प्रत्येक गोष्टीला एक अंत आणि शेवट असतो, असा अंत ह्या लोकांचा सुद्धा होईल हे लिहून ठेवा। परंतु विलासराव देशमुख एक मराठवाड्याची अस्मिता आहे आणि मला वाटतं रवींद्र चव्हाण आहे कुठले, गाव कोणतं, राहतात कुठं, आले कुठं, 17 गावचे पाणी पिलेले आणि ते विलासराव देशमुखांच्या विषयी टीका करतं। मला असं वाटतं मी त्याचा निषेध करतो। विलासराव देशमुख एक कुटुंब नाही, एक व्यक्ती नाही, एक विचार आहे आणि एक अस्मिता आहे, लक्षात ठेवा। तर भारतीय जनता पक्ष कोणाचीच आठवण या देशामध्ये ठेवू इच्छित नाही। अगदी अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्याही आठवणी त्यांना ठेवायच्या नाही। लालकृष्ण अडवाणी साहेब हयात आहेत, त्यांचं काय चालू आहे, कसं चालू आहे, त्यांच्याही आठवणी, त्यांचंही कर्तृत्व त्यांना पुसून काढायचं आहे। गोपीनाथ मुंडे साहेबांचंही योगदान जे आहे तेही त्यांना पुसून काढायचं आहे, त्यांच्याही आठवणी पुसून काढायच्या आहेत। रेशीम बागेमध्ये गोळवळकर गुरुजीचा आणि हेगडेवारजींचा फोटो काढून त्या ठिकाणी अमित शहा आणि नरेंद्र मोदींचेच फोटो लागले पाहिजे, ही त्यांची असणारी मानसिकता आहे। तर लातूरातल्या सभेला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केल्यानंतर हा प्रचंड मोठा वाद उफाळून आला। मग त्यानंतर रवींद्र चव्हाणांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे। विलासरावांचा जरा सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही केली नाही करावं। विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय, परंतु तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। पण रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा विलासराव देशमुखांबद्दल त्यांनी जे विधान केलं त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे प्रदेशाध्यक्षांची पाठराखण केली आहे। रवींद्र चव्हाणांनी त्या विधानावर स्पष्टीकरणही दिलेलं आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे।
त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की मी फक्त रेकॉर्डबद्दल बोलत होतो की नवीन रेकॉर्ड तयार करा. बाकी विलासरावच्या बद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे. त्यामुळे विलासरावच्या स्मृती कोणी पुसणार नाही, कोणी पुसू शकत नाही. आम्हाला सगळ्यांना आदर आहे. आम्ही जरी काँग्रेसच्या विरुद्ध लढत असलो तरी देखील विलासरावांच्या संदर्भात आमचं सगळ्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत कोणीही निवडणुकीच्या काळात दिलगिरी व्यक्त करत नाही, पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे कारण त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघालेला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.